हाय मित्रांनो, नमस्कार. मी कविता गायकवाड बोलते. मस्त अशी झणाट भजी केलीत ना. कशाची म्हणसाल तुम्ही? बेसनची नाही, उपवासाची भगरीच्या पिठाची भजी. लिंबू, सोडा आणि भगरीचं पीठ आणि हिरवी मिरचा ठेचा घालून अशी मस्त भजी झालीत ना. ओकेच, नादच खुळा झाला बघा. ही भजी खाऊन आणि करून पण बघा. आणि हा अशी कुरकुरीत म्हणजे एकदम जास्त अशी कडक पण झाली. हा बघा, खतरनाकच लागायला लागली ती भाजी, एकदम ओके. मी आज लास्टचा दिवस आहे, उद्या परड्या भरायच्या आहेत आणि आज बनवले मी. रविवारी काल परवा नाही जमलं ना. आज लास्टच्या दिवशी एकदम खटाखट झाली ती आणि एकदम ओके झाली ती. मस्तच भजी एकच नंबर झाली ती. अशी खटाखट निसती कडक आणि एकदम कुसकुशीत झाली ती. पहिल्यांदाच केली ना, एकदम ओके झाली ती. रोज ती शाबू भगरीच्या पिठाच्या भाकरी खाऊन कंटाळा आला. आज चला करावं. तर आता एवढी भजी संपत नाही, तर उरतेतच, पण तुम्हाला दावायला लागेल. पण अशी भजी झाली तर एकच नंबर. आला का आवाज? कर 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 करत आवाज. मित्रांनो, नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. माझं चॅनल काय उचललं बी ना. आज 3 वर्ष झालं, 4थं वर्ष लागले आता गणपतीला. काहीच लाईक पण वाढेना, सबस्क्राईब पण वाढेना, वॉच टाईम पण वाढेना, काहीच नाही. फक्त जास्त महत्त्वाचं वॉच टाईमच वाढेना. जरा करा मित्रांनो सपोर्ट, लाईक करा, सबस्क्राईब करा. हाय बाय. पण या भजी खायला भजी आवर्जून करा. फक्त वाळलं बेसन पीठ, बटाटे किसून घालायचं आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा घातला मी आणि सोडा आणि लिंबू. एकदम खटाखट ठेवा. कसली भजी ओके, नादच फळा झाला. आता उद्या परड्या भरायच्या आहेत, उद्या उपास सुटतंय. ओके, करणार. लाईक करा मित्रांनो.